नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। आज आपण बोलणार आहेत त्या विषयावर जो सध्या प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनात आहे। PM किसान योजना आणि नमो शेतकरी योजना हप्ता जमा होतोय का, कधी होणार, या सगळ्या प्रश्नांची खरी आणि अधिकृत माहिती आज ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। मागील काही महिन्यात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं आयुष्य कठीण झालं आहे। एकीकडे अतिवृष्टी, दुसरीकडे दुष्काळ आणि काही ठिकाणी पूरस्थिती। अशा वेळी सरकारकडून मिळणारा 2,000 रुपयांचा हप्ता लहान असला तरी तो शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरतो। पण प्रश्न असा, अजून पैसे का नाही आले? कारण सध्या काही राज्यांमध्ये निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे आणि त्यामुळे सरकारकडून निधी सोडण्यात थोडा उशीर होतोय। तरीही राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे पूरग्रस्त जिल्ह्यांना स्पेशल हप्ता देण्यासाठी परवानगी मागितली आहे। म्हणजेच लवकरच काही जिल्ह्यांमध्ये हप्ता जमा होण्याची शक्यता दर्शवली आहे। दरम्यान काही सोशल मीडियावरती खोटी बातमी पसरवत आहेत की आज उद्या पैसे येणार। पण मित्रांनो, अशी फेक माहिती टाळा। सरकारने सांगितलं आहे निधी तयार आहे, पण प्रक्रिया पूर्ण होताच हप्ता जमा केला जाईल। आता बघा, KYC बद्दल अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत की एकदा KYC केली की ती पुन्हा करण्याची गरज नाही। फक्त तुमचं बँक खाते, आधार आणि मोबाईल नंबर लिंक असावेत। केंद्र सरकारने सध्या देशभरातील सुमारे 29 लाख लाभार्थ्यांची तपासणी सुरू केली आहे। कारण काही ठिकाणी एका कुटुंबातील 2 लोकांनी लाभ घेतला होता। आता नवीन नियमानुसार एका कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीच्या खात्यात हप्ता जमा होईल। यामुळे काही शेतकऱ्यांची नावे तपासणीसाठी होल्डवर गेली आहेत। आता महत्त्वाचा भाग, कोणत्या जिल्ह्यांना प्रथम हप्ता मिळणार? राज्य सरकारनं काही जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे पुढील प्रमाणे। तर पहिला जिल्हा आहे उस्मानाबाद, त्यामध्ये तालुके आहेत भूम, तुळजापूर, पराडा आणि कळंब। आणि दुसरा तालुका जिल्हा आहे बीड, त्यामध्ये तालुके आहेत आष्टी, पाटोदा, शिरूर आणि अंबाजोगाई, ह्या जिल्ह्यांनाही भेटणार आहे। तिसरा जिल्हा आहे नागपूर, त्यामध्ये तालुके आहेत सावनेर, काटोला, उमरखेड, हिंगणा। त्यानंतर चौथा जिल्हा आहे चंद्रपूर, त्यामध्ये तालुके आहेत भद्रावती, वरोरा, ब्रह्मपुरी, राजुरा। त्यानंतर जिल्हा आहेत यवतमाळ, वाशिम, अमरावती, नांदेड आणि धुळे, ही पात्र जिल्हे आहेत। या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालं होतं, म्हणून ह्या भागामध्ये सर्वात आधी हप्ता जमा होईल। तर लक्षात ठेवा, तुमची KYC पूर्ण ठेवा, आधार कार्ड, बँक लिंक तपासा आणि फेक बातम्यांवरती विश्वास ठेवू नका। सरकारलाही माहिती आहे की शेतकरी हा देशाचा कणा आहे आणि म्हणूनच केंद्र व राज्य सरकारनं एकत्रितपणे निधी लवकर वितरित करण्याच्या तयारीत आहेत। 14 नोव्हेंबरपासून पुढे हप्ता जमा होण्याची 90% शक्यता आहे, म्हणून थोडा संयम ठेवा आणि ही माहिती आपल्या शेतकरी मित्रांसोबत नक्की शेअर करा। जय जवान, जय किसान। जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।